मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज उच्चस्तरीय बैठक सुरू केली आहे। या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झालेले। 20 जानेवारीला जरांगे पाटील मुंबईत येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहेत। सरकारची भूमिका काय आहे हे आज स्पष्ट होईल असं जरांगे पाटील म्हणाले। दरम्यान 20 तारखेच्या आत आरक्षण द्या, अन्यथा आम्हाला कुणी रोखू शकत नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। जरांगे पाटील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। ती उच्चस्तरीय बैठक आहे। मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीत चर्चा होते। संदीप शिंदे सर आणि सर्व राज्यामधले जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिकेचे आयुक्त, त्याचप्रमाणे सर्व संबंधित सचिव आणि आमचे प्रधान सचिव लॉ अँड ज्युडिशियरी हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते। त्यामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती स्थापन केलेली आहे, मराठवाडा महसूल विभागातील कुणबी नोंदी विषयक तपासणी करणं आणि त्या संदर्भामध्ये मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जे काही निजामकालीन पुरावे आहेत, वंशावळी आहेत, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्याची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यासाठी आणि तपासणी अंती शिंदे समितीने जे काही एसओपी तयार केलेला आहे, सजेस्ट केलेला आहे आणि शासनाच्या मान्यतेनं पात्र व्यक्तींना मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत जे काही शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, समिती स्थापन केली होती। मराठवाड्यामध्ये एसटी शिंदे समितीने सर्व जिल्ह्याला भेटी दिल्या, बैठका घेतल्या, नागरिकांकडून पुरावे वगैरे त्यांनी कागदपत्र, डॉक्युमेंट स्वीकारले आणि या समितीचा पहिला अहवाल सादर झाल्यानंतर त्या आधारे देखील आपण शासन निर्णय निर्गमित केला। जवळपास 12 विभागाच्या वेगवेगळ्या 47 प्रकारचे डॉक्युमेंट समितीने सजेस्ट केले आणि आपण जे काही मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश शासनाने दिले। त्याचबरोबर जो काही कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट 2000 आणि त्याचे रूल्स 2012 चे, त्यामध्ये देखील आपण नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पुराव्याच्या आधारे पात्र व्यक्तींना कायद्यातील तरतुदीप्रमाणे आणि रूल मधील तरतुदीप्रमाणे प्रमाणपत्र देण्याचं काम आता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये सुरू झालं आहे। त्याचप्रमाणे सर यामध्ये जे आपल्याकडं नोंदी आढळून आल्या त्यापैकी 85% नोंदी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं मराठी, उर्दू आणि फारसी भाषेमधून मराठी ट्रान्सलेशन करून त्याचं स्कॅनिंग केलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्याच्या वेबसाईटवर साधारणतः 85% काम अपलोड करण्याचं झालेलं आहे। शिंदे समितीची कामाचं जे काही अहवाल प्राप्त झाला आणि शासनाच्या आणि मागणीप्रमाणे शासनाने निर्णय घेतला। शिंदे समितीची व्याप्ती पूर्ण राज्यासाठी आली। जस्टिस शिंदे समितीनं सर्व राज्यामध्ये विभागीय स्तरावर बैठका घेतल्या, आढावा घेतल्या, मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी शिंदे समितीला उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याचं देखील सर्व जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्याचं स्कॅनिंग करणं आणि वेबसाईटवर अपलोड करण्याचं काम सर आता इतर जिल्ह्यामध्ये देखील चालू आहे। त्याचप्रमाणे जस्टिस शिंदे समितीनं हैदराबादला देखील भेट दिली। तेलंगणा राज्याचे जे प्रधान सचिव आहेत महसूल विभागाचे, त्यांना देखील आपले अपर मुख्य सचिव महसूल यांनी विनंती केली होती की रेकॉर्ड आम्हाला उपलब्ध करून द्या, परंतु त्यावेळेस विधानसभेची आचारसंहिता असल्यामुळं आपण त्यांच्या इलेक्शन संपल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर समिती जाऊन भेट देऊन आली। जिल्हाधिकारी आणि आयुक्तांची टीम पण जाऊन त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि सर आपल्याला ते डिजिटल रेकॉर्ड प्लस जे काही फिजिकल रेकॉर्ड आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तेलंगणामध्ये उपलब्ध आहे त्यांच्या रेकॉर्ड रूम मध्ये आणि जस्टिस शिंदे सरांनी ते पाहणी केलेलं आहे ते देखील आपल्याला उपलब्ध करून घेण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावरून आपण मुख्यमंत्री महोदयांना
शिंदे समितीचा दुसरा अहवाल नागपूरला आपल्याला त्यांनी सादर केला आपल्याकडे 18 तारखेला, आणि आपण विधानमंडळामध्ये देखील सर दोन्ही सभागृहामध्ये या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर सर आता जस्टिस शिंदे समितीच्या कामाची व्याप्ती पाहता आणखी आपल्याला त्याच्याकडून हैदराबाद मधून आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये रेकॉर्ड उपलब्ध झाल्यानंतर देखील सर नोंदी काही निष्पन्न होती आणि 12 ते 14 संस्थानं आहेत. त्याचप्रमाणे सर आता विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी सांगितल्याप्रमाणे मराठवाडा विभागामध्ये देवीची लस एक मॅडम, त्याच्यामध्ये एक आणखी आपण एक कमिटी दोन्ही याच्यामध्ये हैदराबादचं जे रेकॉर्ड तपासण्यासाठी, कारण ते उर्दू मध्ये असेल बरोबर ना, फारसीमध्ये असेल, मोडी लिपीत असेल, तर त्यासाठी आपण आता आज निर्णय घेतला की एक 10 लोकांची कमिटी गठीत करायची. त्यामध्ये हैदराबादचे 5 लोक आणि आपल्या इकडचे 5 लोक, हा एक निर्णय आपण आज घेतलेला आहे. दुसरं, संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी एक मुद्दा लक्षात आणून दिलेला की 1965 साली देवीचा जो आजार होता, देवीची साथ आली होती, त्या देवीच्या साथीच्या आजाराच्या वेळेस काही लोकांची कुणबी म्हणून जात आढळली होती. तो देखील आपण याच्यामध्ये एसओपी जो आता तयार होतोय, शिंदे साहेब करतील, हे सुलभता आणण्यासाठी त्याच्यात तो देखील मुद्दा या ठिकाणी समाविष्ट केला. यानंतर जे काही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी किंवा राक्षसभवन या ठिकाणी जे काही वंशावळीच्या जुन्या नोंदी त्या ठिकाणी रेकॉर्डवर आहेत, त्या देखील आज बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याच्याबाबत देखील शासन स्तरावर कायदेशीर बाबी तपासणी करून विधी आणि न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन आपल्याला शासन स्तरावर त्यामध्ये शासन निर्णय सर घेईल. यामध्ये जस्टिस शिंदे समितीचं कामासाठी देखील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि राज्य शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये मॅनपॉवर आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली होती आणि जे काही एसओपी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्या देखील आता लॉ अँड ज्युडिशियरी आणि ऍडव्होकेट जनरलच्या अभिप्रायानंतर कायदेशीर बाबी तपासून मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आपण ठेवू सर, आणि त्याचा देखील शासन निर्णय शासनाच्या मान्यतेनं आपल्याला निर्गमित करता येईल सर. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात 66,000 प्लस अधिकारी कर्मचारी आपण जस्टिस शिंदे समितीच्या कामासाठी नियुक्त केलेले होते आणि त्याचप्रमाणे सर आपण जवळपास प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला आणि विभागीय ठिकाणी 1800 विशेष कक्ष स्थापन केलेले होते सर. आपण आज दिलेल्या निर्देशाप्रमाणे देखील आपण या राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजासाठी देखील विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आपण विशेष कक्ष स्थापन करतोय आणि राज्य पातळीच्या लेवलला देखील मी स्वतः सचिव जीएडी म्हणून आणि ओबीसी विभागाचे सचिव, राज्य मागासवर्ग आयोग ओबीसी विभागाच्या अंडर असल्यामुळं आम्ही सर पर्सनली यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या सोबत कोऑर्डिनेट करतोय सर. जस्टिस शिंदे समितीचं खूप चांगलं कामकाज झालेलं आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सर आणखीन पुढचं रेकॉर्ड देखील आपल्याला शोधायला सांगितलं आहे सर. पूर्वी निजाम काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये जुनं रेकॉर्ड आहे. पोलीस पाटील होते सर, जागीरदार होते, त्यांचं काही रेकॉर्ड आपल्या गावामध्ये पोलीस पाटलाकडे आहे. त्याचप्रमाणे काही संस्थानाचे रेकॉर्ड आहे, ते देखील सर आपण आता गोळा करून त्याचं कडील रेकॉर्ड त्याचं देखील ट्रान्सलेशन वगैरे करून ह्या सिस्टम मध्ये अपलोड करण्याचा देखील शासनाच्या मान्यतेने सर आपण निर्णय आपण करणार आहोत. यामध्ये सर जे कायद्यातल्या तरतुदी आहेत, रूल 2012चा नियम आहे आणि 2000चा कायदा आहे कास्ट सर्टिफिकेटचा, त्यामध्ये खूप सुटसुटीत सगळे धोरणं आहेत. जस्टिस शिंदे समितीने केलेल्या शिफारशी देखील सर त्याच्यामध्ये आपल्याला पुढे सुधारणा त्यामध्ये आपल्याला करण्यासाठी शासन स्तरावर कारवाई आपल्याला करण्यात येत आहे. आता दुसरा विषय सर जो आहे तो राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे हे तपासण्यासाठी राज्य सरकारनं 13 नोव्हेंबरला सर टर्म ऑफ रेफरन्स आयोगाला दिलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळानं निर्णय केलेला आहे आणि या कामासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, त्याचप्रमाणे गोखले इन्स्टिट्यूट पुणे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज मुंबई या 3 संस्थांना शासनाने मान्यता दिली होती. राज्य मागासवर्ग आयोगानं सर त्यांचं कामकाज आता सुरू केलेलं आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या सोबत IIPS चे काही शास्त्रज्ञ आणि रिसर्च करणारे अधिकारी सोबत काम करतायत
आणि त्यांनी आता सॉफ्टवेअर बनवायला ऍप्लिकेशन तयार करायला सुरू केलेलं आहे. सॉफ्टवेअर राईट करणं, ते रीड करणं, त्याची टेस्टिंग, ट्रायल्स आणि येत्या 1-2 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्याकडून सगळी माहिती प्राप्त झालेली आहे. त्यांना काही जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेची माहिती प्राप्त होईल आणि सर आता एक क्वेश्चनर देखील त्यांनी बनवलेली आहे. सुप्रीम कोर्टमध्ये ज्या काही पूर्वी लॅकुनाज होत्या त्या देखील दूर करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य मागासवर्ग आयोगानं चांगल्या पद्धतीनं ते क्वेश्चनर बनवले आणि ते काम आता युद्ध पातळीवर सुरू होणार आहे. सर आपल्याला हे विहित मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मी नागपूरला 20 तारखेला बैठक घेतली होती. सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांची, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनाही बोलवलं होतं. सर काल देखील राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष साहेबांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीला मी पण उपस्थित होतो. व्हीसी मीटिंग होती आणि आज आपण देखील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना, महानगरपालिका आयुक्तांना सूचना दिल्यात की राज्य मागासवर्ग आयोगाला टाइम बॉन्ड आणि विहित मुदतीत काम करण्यासाठी, इलेक्शनच्या मोडवर काम करण्यासाठी सहकार्य करावं. सर राज्य शासनानं साधारणतः 367 कोटी रुपये राज्य मागासवर्ग आयोगाला उपलब्ध करून पुरवणी मागणीद्वारे नागपूर अधिवेशनामध्ये दिलेत. त्यामध्ये 7 कोटी रुपये पुरवणी मागणी त्यांची आहे सर आणि रिअप्रोप्रिएशन आणि 360 कोटी आपण दिलेले आहेत. तर सर आता राज्य मागासवर्ग आयोगाचं सुद्धा कामकाज मोठ्या पद्धतीनं सर चालू झालंय आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे हे देखील डेटा आपल्याकडं हँडहेल्ड डिव्हाइसवर म्हणजे मोबाईलद्वारे ते ड्रॉप डाऊन मेनू आहे. एक जो काही एंटरप्रेन्योर त्यांचा जो प्रगणक आहे तो 15 ते 20 कुटुंबांना भेट देईल आणि त्यांनी ते डेटा ऑटोमॅटिक सर्व्हरवर जमा होणार आहे सर आणि त्याचं अनालिसिस सर गोखले इन्स्टिट्यूट आणि IIPS करणार आणि सर त्यानंतर त्याचा पूर्ण डेटा उपलब्ध झाल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोग सर आपल्याला त्यांचा अहवाल तयार करून शासनाला येईल आणि आपण विधानसभेत घोषणा केल्याप्रमाणे सर आवश्यकतेप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलवून सर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन निर्णय घेईल अशी आपण सर घोषणा केली. तिसरा विषय आहे सर क्युरेटिव्ह पिटिशन बाबत. यामध्ये सर सिनियर ऍडव्होकेट आपण टास्क फोर्स अपॉइंट केलेला आहे. हरीश साळवे साहेब आहेत, बाकी पटवालिया साहेब आहेत, बाकीचे विजयसिंग थोरात आहेत, रोदगी साहेब आहेत, सगळे तुषार मेहता आहेत, सॉलिसिटर जनरल आपले येजी साहेब आहेत, चिराग शहा, अक्षय शिंदे, वैभव सुखदरे आणि अभिजित पाटील आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सर मान्य 3 न्यायमूर्तीचं मंडळ देखील आपण शासनानं मान्यता दिलेली आहे. त्याचे अध्यक्ष रिटायर्ड चीफ जस्टिस अलाहाबाद हायकोर्टचे दिलीप भोसले सर आहेत आणि जस्टिस मारुती गायकवाड आणि जस्टिस संदीप शिंदे सर त्याचे सदस्य आहेत सर. त्यांचा सुद्धा सल्ला सर कायदेशीर मार्गदर्शन सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट मधल्या प्रकरणामध्ये आपल्या राज्य शासनाला आणि आम्हाला प्रशासनाला सर वेळोवेळी मिळतोय. त्याच्या सर सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात 7-8 बैठका झाल्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर आज 14वी बैठक आहे ही राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणि मुख्य सचिवांच्या आमच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे सर. आणि सिनियर ऍडव्होकेटला ब्रीफ करण्यासाठी सर आम्ही 5 आणि 6 जानेवारीला दिल्लीला जात आहोत. त्यामध्ये 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशन जे आता सर्क्युलेशनला आहे त्याबाबत आपण चर्चा करून सर वकिलांना आपण त्या ठिकाणी ब्रीफ करणार आहे. म्हणजे आपली शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी सर शासनाकडून सर्व उपाययोजना या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद सर. मी मनोज जरंगे पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या काही सूचना असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना कराव्यात. CM साहेब नमस्कार. आवाज येतो का माझा? आवाज येतोय ना? हा येतोय, आवाज येतोय. मी सूचना तर काय करणार नाही, परंतु जे ठरलंय त्याप्रमाणे बोलणार आहे की या विषयावरती चर्चा समिती झाली नाही, आजच्या बैठकीत झाली नाही असं मला वाटतंय.
की ज्या विषयावर आपलं आरक्षणाचा विषय आणि आमरण उपोषण सोडण्याचं ठरलं होतं ते CM साहेबाच्या पुन्हा एकदा कानावर टाकतोय मी, की उपोषण सोडताना आपल्या वतीनं जे सरकारचे सन्माननीय मंत्री महोदय पाठवण्यात आले होते, त्यांच्यासोबत आपले चिवटे साहेबसुद्धा होते आणि बाकीचे मंत्री महोदय तुम्हाला माहीत आहेत. उदय सामंत सर होते, त्यानंतर घुमरे साहेब पण होते, सावे साहेब पण होते, बरेचसे त्यांचे बच्चू भाऊ होते, मुंडे साहेब पण होते, 5-6 जण पाठवले होते. आणि आपले जस्टिस गायकवाड सर पण होते, सुप्रे साहेब पण होते. यांच्या समक्ष ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याबाबतच मी शिंदेसाहेब तुम्हाला विशेष करून पुन्हा एकदा आठवण करून देतो की आमरण उपोषण तुमच्या शब्दाचा सन्मान राखून आम्ही सोडला आणि मराठा समाजाने त्यावेळेस तुमचा शब्द अंतिम मानला आणि मराठा समाजाने उपोषण मागं घेण्याचं ठरवलं. त्यावेळेस तुम्ही 4 शब्द घेतले होते की ज्याची नोंद सापडेल त्याचा पूर्ण परिवार, परंतु त्या परिवारासह सांगताना आपल्याकडे जर बघा कोणी असतील तर चिवटे साहेब कोणी त्यांच्याकडं पत्र आहे किंवा लिहून सुद्धा घ्या, ज्याची नोंद सापडली त्याच्या पूर्ण परिवाराला द्यायचं असं ठरलेलं आहे. 1805 पासून सांगितलेलं आहे मी, 1805 पासून ते 67 पर्यंत आणि 67 पासून 2023 पर्यंतच्या नोंदी शोधा असं स्पष्टपणानं त्यावेळेस सांगितलेलं होतं. त्यावरती फायनल ठरलेलं होतं की हो आपण अशाच नोंदी शोधू म्हणून. ज्याची नोंद सापडून त्याच्या सगळ्या परिवाराला एक मुद्दा जस्टिस साहेबाच्या वतीनं घेण्यात आला होता. दुसरा मुद्दा त्याचबरोबर घेण्यात आलेला होता की ज्याची नोंद सापडली त्याचे संबंधित नातेवाईक, हा शब्द त्यामध्ये घेण्यात आला होता. तिसरा शब्द होता ज्याची नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे, म्हणजे सगळे सोयरे याचा अर्थ काय की ज्याच्याशी आपलं सोयरपण होतंय तो. परंतु आमच्या शब्दाचा गैरअर्थ केला गेला की सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली पाहिजे, आईची जात असा त्याचा शब्द लावला गेला. सगळे सोयरे म्हणजे ज्याचं सोयरपण तिथं होतंय किंवा मला एखाद्याकडं मुलगी द्यायची किंवा आमच्या घरात करायची ते सगळे सोयरे हे असलेच पाहिजेत. ज्याची नोंद सापडली त्याला काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम नसताना बाकीच्या सगळ्यांचे आहेत, बाकीच्या सगळ्यांचे आहेत. कोणाचे पुरावे नसतानाही ते आरक्षणामध्ये आहेत, आमचे पुरावे असताना आरक्षणा माहीत नाही मध्ये नाही आहेत. आणि चौथा शब्द होता मागेल त्याला आरक्षण द्यायचं, ज्याची नोंद सापडेल त्याला. मग तुम्ही जर ह्याच्यातले 2 शब्दच घेतले नाहीत तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल? शिंदे सर, ज्यावेळेस आपलं ह्या विषय ठरला त्यावेळेस याच्यातला फक्त एक शब्द घेण्यात आला नोंदीवाल्यांचा. ज्याला नोंद मिळाली त्यालाच लाभ दिला गेलाय. ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्याच्यानंतर हे कक्षसुद्धा साहेब बंद करण्यात आले. म्हणजे तुम्हाला 5वा मुद्दा सांगतो, कक्षसुद्धा बंद करण्यात आले, तेही घेतले नाहीत. हे 2 शब्द तर घेतले नाहीत, सगळे सोयरे घेण्याचं काही प्रॉब्लेम नाही. याच्याच बरोबर तुम्हाला आणखीन सांगतो की आम्ही त्र्यंबकेश्वरपासून काळाराम मंदिरापर्यंतचे सगळे पुरावे घ्या. राजस्थानचे भाट जे होते यांच्याकडं हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत मराठ्यांच्या, ते घ्या. शाळेच्या दाखल्यावरती जे कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सुद्धा घ्या, ते पण घेतल्या जात नाही आहेत. म्हणजे आमच्या अधिकृत असतानाही तेही घेतले जात नाही आहेत. त्याच्यानंतर 33-34 तपासा म्हणून सांगितलं होतं. 33-34 नुसार नमुन्यानुसार एकही तपासणी झालेली नाही, एकही कुठंच झालेली नाही. संभाजीनगर 0 आहे. तुम्ही पीक पाणी अहवाल घेतला, तुम्ही भूमी अभिलेख मधले घेतले, परंतु भूमी अभिलेख मधले 334 का 33-34 का घेतला नाही? म्हणजे ते आमचं ग्राह्य नाही आहे का? 33-34 जर घेतला तर एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 17,000 पेक्षा जास्त नोंदी आहेत, 17,000 पेक्षा जास्त. शिंदे साहेब, मी तुम्हाला विशेष करून सांगतो विशेष करून सांगतो, यांनी बीड जिल्ह्यातल्या ज्या काय नोंदी सापडल्या किंवा बघितल्यात, तपासल्यात, लातूरमध्ये फक्त 33 गावं सापडलेत 904 पैकी. धाराशिवमध्ये 622 पैकी फक्त 57 तपासलेत गावं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1300 पैकी 1352 पैकी 0 तपासलेत, एक सुद्धा तपासला नाही, एक सुद्धा. जालन्यातल्या 958 पैकी फक्त 12 तपासलेत, फक्त 12. हिंगोलीमधले, हे तुमच्याच वेबसाईटवरच आहे, आम्ही नाही सांगत आमच्या तोंडी. हिंगोलीमधले 711 पैकी फक्त 78 तपासले गेलेत. नांदेडमध्ये 1547 पैकी फक्त 50 तपासले गेलेत. ही मला बीडच्या बांधवांना आता अधिकृत माहिती आणून दिली तुमच्या वेबसाईटवरची. परभणीमध्ये 848 पैकी फक्त 125 तपासले गेलेत.
अहो जर तुम्ही याची टक्केवारी सांगायची ठरली तर फक्त 8 पॉईंट व्हायला लागली, फक्त 8 पॉईंट. मराठ्यांना कसा न्याय मिळेल साहेब? तुम्ही समिती नेमली, तुम्ही मरमराई केली, परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत. लातूर नांदेडमध्ये असाच प्रॉब्लेम झाला. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलाय साहेब, निरंक म्हणून अहवाल दिलाय. 64 पैकी 61 गावं मराठ्यांचे कुणबे असलेले सापडले. निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला कामावून कमी करा, तुम्ही त्यांनाही केलं नाही. तुम्ही यांना सांभाळायला लागले तर आमचे पोरं मरायला लागले. नायगाव मध्ये सुद्धा हेच प्रकार झाला. निरंक म्हणून अहवाल दिला, तिथं नोंदी खाजगीमध्ये सापडल्यात. आत्ता का बरं आमच्यावर अन्याय? हा हे कुणाच्या सांगण्यावर आहे? हे कुणाच्या सांगण्यावर चाललंय? गावच जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते. खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरंक नाही. याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपाशी? याच्यात काय जातीवाद समज? अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे तरच न्याय मिळेल ना. गावच तपासले जाणार नाही, 33-34चा रेकॉर्डच घेतला जाणार नाही. 33-34चा रेकॉर्ड मान्य नाही एका शासनाला तर मान्य, तरी आमचे घेतले गेले नाहीत. मग आम्हाला न्याय नेमका कसा मिळणार? अरे मला कट केलं काय मी दिसा नाही. अरे मी दिसतोय सगळ्याला. नाही आता बघा, तुम्ही आता ही जी नावं सांगितली गावांची, जिल्ह्याची, तालुक्यांची, तर आणखी जी काय माहिती असेल ती ताबडतोब आमच्याकडे तुम्ही पाठवा आणि हे अधिकारी जे आहेत तिथे संबंधित त्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सूचना द्यायच्या त्या सूचना इथून दिल्या जातील आणि त्याचा तुम्हाला अनुभव पण येईल. शिंदे सर आम्हाला म्हणजे आमचा हट्ट पण नाहीये, त्यांना कामावर करावं कमी करावं हा हट्ट पण नाहीये आणि आम्हाला काय ते कडून कुठं काय बाजी मारायची नाहीये. परंतु जर ते जातीवादच करत असले तर कसं मिळणार? आता तुम्हाला परळीचं जर सांगायचं ठरलं तर 105 गावापैकी 0. हे बघा शिरूर, हे कोणी अधिकारी जे आपल्याकडे पुरावे असताना आपल्या त्या पुरावे शोधले जात नाहीत, त्यांची चौकशी केली जात नाही, ते तपासले जात नाहीत, असे अधिकारी तुम्ही तर ठीक आहे तुम्हाला तर माहित असतील, परंतु आमच्या पद्धतीने आता मी मागाच्या बैठकीमध्ये सगळ्यांना एकदम स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने नोंदी सापडायला पाहिजे होत्या त्या सापडल्या नाहीत. याचा अर्थ व्यवस्थित तपासणी झाली नाही. म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते हे माझंही मत आहे, तुमचंही मत आहे. त्यांना खालच्या अधिकाऱ्याने पुरेपूर सहकार्य केलं पाहिजे, त्यांची ड्युटी आहे ती. आणि त्यामुळे आता तुम्ही जे निदर्शनास आणलेली बाब आहे याच्यावर एकदम गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. शिंदे साहेब परत शिरूर कासारमध्ये 94 पैकी 0 गावं तपासल्यात. आम्हाला काय अधिकारी कामावर कमी करावेत हा आमचा अजिबात हट्ट नाही, आमच्या नोंदी मिळाव्यात हा आमचा हट्ट आहे. ते आम्ही भावनेपोटी रागापोटी एखाद दिवस मत असतो की यांना कमी पण करा, कारण ते कामच करत नाहीयेत. असंच केजमध्ये सुद्धा झालेलं आहे. 121 पैकी 0. बीड तालुक्यात 226 पैकी फक्त 115 तपासलेत. गेवराई तालुक्यात 105, माजलगाव मध्ये हे 45 फक्त आणि धारूर मध्ये तर फक्त 10 तपासलेत. म्हणजे आम्हाला न्याय मिळणार कसा जर काम सांगितलेलं असून सुद्धा हे करायला तयार नाहीत? आणि मग महाराष्ट्रात कसं असेल? मी फक्त एका जिल्ह्याचं एका बांधवाने मला आणून दिलं शिंदे साहेब म्हणून, हे तुम्हाला दाखवलं मी फक्त आणून दिलंय म्हणून. मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती असेल? इतका द्वेष मराठ्यांविषयी अधिकाऱ्यांचा असूनही एवढा मत आहे. पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं जाईल. तिथे स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि 100% तपासून घेऊ आणि त्याच्यामध्ये कुठेही काही हायगाय होणार नाही. आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्यात. परंतु आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो प्रत्येक गाव जे आहे 100% त्याची तपासणी केली जाईल. हो ते धन्यवाद त्याबद्दल. तुम्ही की प्रत्येक गाव तपासण्याचा त्यांना आदेश देणार आहे त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद. 33-34 नंबर घ्यायला लावा, 14चा पण नंबर घ्यायला लावा, कारण 14 नुसार नमुना नंबर 14 नुसार सुद्धा काही मागं पडल्यात. आणि जे आतापर्यंत सांगितलेत आपण देवदेवतांकडं पुरातत्व विभागाकडं जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती. आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाहीत. ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेखाकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्यात. ह्या सुद्धा घ्यायला लावा. शाळेंच्या पण घ्यायला लावा.
आणि मात्र 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा. त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब, कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले आहेत, 7 महिने. आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला, हे तर महाराष्ट्राबद्दलचं सांगितलं मी. बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आत्तापर्यंतची, ते बी एका बांधवान दिलं म्हणून. तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा. याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे. हे गॅजेट सांगतंय, हैदराबादचं गॅजेट सांगतंय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा शून्य आहे, पूर्ण कुणबी आहेत. तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आत पूर्णचे पूर्ण मराठी आहेत, इथं एकही कुणबी नाही. मग कुणबी गेले नेमके कुठं? जर गॅजेटनुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर 54 लाख नोंदी सापडल्या तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं, आम्ही त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच हे आरक्षण द्या. गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते, त्यांनी सांगितलं पाटील हे 4 दिवसात होणार नाही, हे लहान विषय नाहीये, तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या. त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला, तुम्ही म्हणले आता 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही 40 दिवसाचा दिला. 40 दिवसाचा देण्याचं कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं. आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, कारण तुमचाही फोन आला. आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला. मग आता नोंदी मिळाल्यात, कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला 40 दिवसाचा. पुन्हा तुम्ही म्हणले की आता 2 महिन्याचा वेळ द्या, 24 डिसेंबरपर्यंत. मराठ्यांनी तुमच्यासह फडणवीस साहेब असतील, अजितदादा यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला. आता म्हणले 54 लाख नोंदी मिळाल्यात, त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू. साहेब तोही